हाय मित्रांनो, माझ्या 10व्या दिवसाच्या ट्रिपची सुरुवात खाटू श्याम प्रेमधाम मंदिर फारीदकोट येथून झाली। सिंग साहेबने मला सकाळ सकाळी चहा वगैरे पाजली आणि हा शेक वगैरे केला होता। तिकडे थंडी होती, डिसेंबर महिना होता त्यामुळे, आणि मस्त एक लाडू पण दिला मला त्यांनी खायला। आणि सकाळी मी नाश्ता करून म्हणजे थोडासा, आणि ह्या पुजारीचा बी मी निरोप घेतला। त्यांनी मला मदत केली, तर राहून द्यायची परवानगी दिली ती। नंतर मी निघालो, माझ्या 10व्या दिवसाची सुरुवात झाली आणि हा सूर्योदय पाहिला। नंतर हा हापसे पाहिला, गदर पिक्चरची आठवण आली हा हापसे पाहून मला पंजाबमधील। नंतर फाटक बंद असल्याने रेल्वेचं मी चहाचा आनंद घेतला, गाडीला थोडा रेस्ट देऊन। नंतर ही सतलज नदी आहे, सतलज नदीचा हा पात्र पाहिला। पंजाबमधील फेमस नदी आहे सतलज नदी। नंतर मी संभाजीनगरहून निघाल्याच्या नंतर म्हणजे 4थी वेळेस मी टाकी फुल करून घेतली पंजाबमध्ये। आणि पंजाबमध्ये फक्त 97 रुपये लिटर पेट्रोल होतं, त्यामुळे 1200 रुपयामध्ये मला जवळजवळ 12.5 लिटर पेट्रोल मला मिळालं। नंतर अमृतसर 26 किलोमीटर राहिलं, थोडा ब्रेक घेतला। 11:30 वाजता अमृतसरमध्ये पोहोचलो। गोल्डन टेम्पलचा गेट पाहिला, भव्य गोल्डन कलरचाच होता। नंतर या पुतळ्यापाशी मी एक पार्किंग होती, फ्री पार्किंग होती ती 24 तास, तिथं मी माझी बाईक लावली आणि मार्केटमध्ये थोडं फिरलो। आणि एक पॅन्ट घेतली, कार्गो पॅन्ट, जी मला जयपूरमध्ये 6000ला भेटत होती, ती मी इथं फक्त 600 रुपयात घेतली आणि तिला 400 फिट करून घेतलं या काकाकडून। नंतर हेरिटेज रोडवरली बाबासाहेबांची ही सुंदर मूर्ती पाहिली। नंतर गोल्डन टेम्पलमध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि तेथील लंगरमध्ये जेवण केलं। लंगरमध्ये जेवत असताना एक खूप लहान मुलगा वाढत होता पाणी, तर ते पाहून मला भारी वाटलं। नंतर सायंकाळी मी गोल्डन टेम्पलच्या समोरच्या फ्रंट साईडला आलो, तिथं सुंदर असे कारंजे वगैरे होते, लाईट शो बी भारी होता आणि एकदम भारी वातावरण होतं, शांत एकदम फील होत होतं, काही गडबड नाही, काही नाही, कोणाची धावपळ नाही, एकदम रिलॅक्स फील झालं मला तिथं। थोडे फोटो बी काढले आणि नंतर हेरिटेज रोडला पुन्हा गेलो फिरायला। तिथं हे जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं, त्यांची थोडी प्रतिकृती आहे। नंतर जालियनवाला बागमध्ये गेलो। मी आज आलेलो आहे जालियनवाला बाग अमृतसर येथे, जिथे की तुम्हाला सगळ्याला माहीत असेल की हत्याकांड झाला होता, जनरल डायर यांनी केला, तर ते दाखवतो थोडं। हे ते स्मारक आणि शहीद जी विहिरीमध्ये सगळे जीव वाचवण्यासाठी उड्या टाकल्या होत्या, ती विहीर ही इथं असे आता सेफ करली, ही विहीर आहे। बागला फक्त एकच रस्ता होता, तो रस्ता टोपनी बंद केला, तो रस्ता पाहू आपण। ही बोळी होते, हे शहीद झालेले प्रतिकृती। नंतर हेरिटेज स्ट्रीटला परत आलो, तेथे रोड असा गट्टूनी बनलेला होता आणि एकदम फॉरेन टाईप वाईब्स येत होत्या, एकदम भारी वाटत होतं। तिथली रोषणाई आणि तिथून गुरुद्वाराचा फ्रंट गेट पण दिसत होता। नंतर थोडंफार तिथं फिरलो आणि थोडी शॉपिंग केली पुढल्या ट्रिपसाठी, 1-2 फोटो बी काढले। नंतर पुन्हा मी गोल्डन टेम्पलचा नाईट व्ह्यू पाहायला आतमध्ये आलो गुरुद्वाऱ्यामध्ये। गोल्डन टेम्पल एकदम असं अट्रॅक्टिव्ह आणि इतकं भारी दिसत होतं, तिथील वातावरण आणि तेथील लाईट शो एकदम भारी वाटत होता। गोल्डन टेम्पलचं गुरुद्वाऱ्याचं लंगर हे 24 तास सुरूच राहतं, तिथे जेवण कधी बंद होत नाही। संध्याकाळचं जेवण मी तिथंच केलं आणि बॅग माझी लॉकरमध्ये ठेवून मी तिथं एका हॉलमध्ये रात्रीचा आराम केला, म्हणजे 10व्या दिवसाचा मुक्काम केला माझा।